मॅचला मजा येईल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. जाऊया पुढचा आवाज ऐकूयात आपल्या दीपक संके सरांचा. थैंक यू सो मच. मैं दीपक संके सर्वांचं स्वागत करतो. थोड़ी सी हिंदी में बात करेंगे. काफ़ी उत्तर भारतीय लोग यहाँ पे आए हुए. यहाँ पे जो मैच है, एक तरफ है क्रिकेट के दोनों विश्व तारे, एक तरफ है जगन्नाथ आगवन. आगवन से पब्लिक कितने टाइम आए तो जोरदार आगवनकार. आहा, ये है आज का जलवा. और एक तरफ है बिरवाडी. चला पहिल्या षटक घेऊन जाणार आपला गोलंदाज बघायला मिळतोय. यतीन नावाचा गोलंदाज, खूप चांगली गोलंदाज या स्पर्धेमध्ये आता पण टाकलीत. ऑफ्टनचा बाहेरचा चेंडू. विकास माशी त्याच्या पारंपरिक माशी भाषामध्ये वाईट आहे असं सांगितलं गेलं. वाईट नाही. धावसंख्या 1 वाढते. 3-3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट मॅच बघायला मिळते. सरपंच चषक सरावली. पुन्हा एकदा जबरदस्त ड्राईव्ह केला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, क्लास आहे. दोन्ही संघ मोठे मातब्बर आहेत. अनेक स्पर्धा, अनेक क्रीडांगणं ज्यांनी गाजवलीत. इतिहासाच्या पानावर रयतेच्या राज्यामध्ये, छत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये सरावली गावाच्या भगव्या छताखाली असणाऱ्या इथे बाकी तुम्ही बघत आहात सरपंच चषक. विद्यमान सरपंच आनंद धोडी यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धा भरवली गेली. मिठागड क्रिकेट क्लब आयोजित. आणि आता नुकतं बघितलं की आदरणीय संजय पाटील मोठं व्यक्तिमत्व बोईसर भागात आपण पाहिलं. ओहो हो, काय गोलंदाजी बघायला मिळते. ना शेतामध्ये ना खाचरामध्ये. हे तर फक्त घडते सरावलीच्या मैदानामध्ये. डॉट चेंडू. दोन्ही संघाचे प्रेक्षक बघायला मिळतात. वाईट बॉल गेलाय. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या बघायला मिळते ती 3. पुन्हा एकदा यतीन बॅकफुटला गेलाय. टॅप केलाय. इथे बाकी खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. ना नेवटी आहे, ना बोय आहे, ना खेकडा आहे, ना नावेरी आहे. हे तर पब्लिक फक्त जोगनादेव आगवनचे आहेत. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि एका साईडला जो संघ तुम्हाला बघायला मिळतोय, ना घरामध्ये ना दारामध्ये, एका कोपऱ्यामध्ये असणार आपल्या खेळाच्या माध्यमातून बिरवाडी गावाचं नाव करता तो संघ बघायला मिळतो. तो म्हणजे साईकता बिरवाडी उर्वी 11. ओहो, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते. पण चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. खणखणीत चौकार तुम्हाला मिळतो. विकास माशी नावाचा खेळाडू. काय जबरदस्त क्रिकेट मॅच बघायला मिळतात. आणि सगळेजण म्हणतात ना, शेवटच्या दिवशी हा संघ यायलाच पाहिजे, तेव्हाही तुम्हाला प्रेक्षक बघायला मिळतात. पण आतापर्यंत कीर्तेजच्या बॅटच्या धावा बघितल्या स्पर्धेमध्ये. कारण हे टॅपचं ग्राउंड आहे आणि इकडे कीर्तेजसारखा मोठा बघायला मिळतो. सर्वोच्च धावा काढण्याच्या 4 षटकामध्ये 63 धावा हा यशकोला बिरवाडी संघाने काढलाय. धावसंख्या होती ती 11 धावा. अतिशय रंगतदार लढत तुम्ही इथे बघत आहात. पहिला संघ सेमीफायनल पोहोचणारा आपण बघितला तो म्हणजे संघर्ष मुरबे यश फाउंडेशन पुरस्कृत. इथे बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला यतीन थोडंसं महागडं होत आहेत. यतीन पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. विकास माशी समोर फलंदाजी करतोय. अतिशय सुंदर चेंडू. ब्लॉकहोलचा हलक्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू जातो कव्हरच्या रिझनला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. आणि एका धावेनंतर तर बाकी धावसंख्या बघायला मिळते ती म्हणजे 12. जबरदस्त सुरुवात केलाय. दोन्ही मातबर खेळाडू महाराष्ट्राच्या अंडरआर्म क्रिकेटमधले पालघर तालुक्यातले नव्हे तर मुंबई जिल्ह्याने जे गाजवलाय तो जगदीश माशी आता स्ट्राईकवर तुम्हाला बघायला मिळतोय. डमडम चालवताना गती कशी मिळवायची, कुठे स्पीड कसं वाढवायचं हे शिकले गेलेत हे दोन्ही फलंदाज. आणि एकमेकाविरुद्ध नेहमीच हे संघ मोठमोठे खेळताना बघायला मिळतात. यतीन होता जीवा थ्रो करेमध्ये 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. 13 धावा या बाकी फलकावर लागल्या जातात. आज बाकी तुम्हाला प्रेक्षक. आणि कोण ठरणार सायकलचा मानकरी, कोण ठरणार मालिकावीर, कोण ठरणार बेस्ट बॅटर, आज बाकी यष्टिरक्षक तुम्हाला बघायला मिळतात ते स्वप्नील डॉन नावाने परिचित. आता बाकी विकास माची स्ट्राईकवर आहे. गोलंदाज तुम्हाला यतीन बघायला मिळतोय. गुड बॉल पण तेवढा चांगल्यापणे खेळून काढला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. या एका धावाने विचार केला. धावसंख्या होती ती 14. जबरदस्त सुरुवात तुम्हाला बघायला मिळते. डीजे ते आदिवासी गाणारे बघायला. नवरा माझा बेवडा बेवडा असं काय ते गाणं देखील घ्यायला पाहिजे. जाऊया सुंदर ऐकूया डीजे. चार षटके टाकावीत लागली. आणि जर काही 4 षटकं टाकली नाही तर मग अतिरिक्त खेळाडू तुम्हाला विकेटच्या मागे ठेवायला लागेल. हा आयोजकाचा नियम आहे, तो मान्यच करायला पाहिजे. 15 मिनिटात 4 षटके टाकायची आहेत. आणि टाकून झाले नाही, टायमर ऑन वरती गेलात तर मग एक्स्ट्रा खेळाडू विकेटच्या मागे ठेवायला लागेल. सुंदर नियम तुम्ही बनवलेत.
आणि या स्पर्धेमध्ये अजून एक नियम बनवला, तिसऱ्या चौथा असा बक्षीस नाही आहे की पहिला जिंकला तर तिसऱ्या चौथासाठी बॉल आउट खेळलं जाईल, कारण ट्रॉफीमध्ये फरक आहे. चांगलं डिसिजन असायला पाहिजे. बघूया आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. सार्थक चांगला खेळू, अंडराम म्हणा अवराम म्हणा, एक साई, एक म्हणजे तुम्हाला ध्रुव 11 सातपाडी म्हणजे साई गणेश हे अवराम अंडराम खेळणार आहे आणि तुमचा एक संघ हे अंडराम अवराम खेळणार आहे. सार्थक घेऊन जातो समोर. विकास माशी नावाचा फलंदाज बघायला मिळतोय. पहिल्या षटकात धावाला 14, टॅप केलाय ओहो आणि इथे बाकी 4 धावा बघायला मिळतात. खणखणीत चौकार. सरपंच आले बोला आनंद. विद्यमान सरपंच ज्यांच्या अध्यक्षतेखाली आपण हे मॅच भरवतो, आमचे सरावली ग्रामचे विद्यमान सरपंच आदरणीय आनंदजी धोडे यांचं देखील आगमन होत आहे. सर वेलकम सर. निश्चितच सुंदर एक स्पर्धा लोकांच्या मदतीसाठी. सिंग साहब आप भी आइए ऊपर. ओ इथे बाकी पुन्हा एकदा वाईड चेंडू, अतिरिक्त धावसंख्येने होते. धावसंख्या पोहोचते ती 19 धावा. जबरदस्त मॅच बघायला मिळते. ज्या पद्धतीने खाडीमध्ये भरती आली की कोनबट भोई मासे बघायला मिळतात, तशा आपण सामन्यामध्ये प्रेक्षक पाहायला मिळतात. हलक्या बॅटने खेळला, गुड बॉलिंग. या गोलंदाजाकडे सेन्स आहे, अप्रतिम गोलंदाजी हाटण्याचा परफेक्ट फिल्डर म्हणून बघायला मिळतोय. आणि एकंदरीत तुम्ही विचार केला तर 4 परिपक्व बॅटर तुम्हाला बिरवाडी संघामध्ये बघायला मिळतात. मागच्या टुर्नामेंटचा बेस्ट बॉलरचा अवॉर्ड घेणारा बघितलाय सार्थक. पुन्हा राऊंड विकेट मारा करतो. समोर आहे विकास माची. हो गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी बघायला. काय कमबॅक केलं बघा. एक चौकार गेल्यानंतर वाईट जरी गेला तरी बाकी सुंदर गोलंदाजी हाताळताना हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. धावसंख्या होती ती 20 धावा. जबरदस्त मॅच तुम्हाला इकडे बघायला मिळते. 50,000चं रोख पारितोषिक, ही धगधगती ट्रॉफी. उपविजेता 25,000 रुपये धगधगती ट्रॉफी. तिसरा आणि चौथं 5,000 रुपये. मालिकावीर सायकल. चेंडू पायावर आदळतोय, सरळ निघून जातो स्क्वेअर लेगच्या रिझनला. धीरज मोरे पंच खुणावतात की रिझन लेग बाईज. धावसंख्या 1 निवडून 21 धावा या फलकावर लागल्या जातात. एक काटेकी टक्के ज्याला म्हणतो ना तशी तुम्हाला स्पर्धा बघायला मिळते. काय मैदानं गाजव. पहिल्या दिवशीचा आपण सामना बघितला वन मॅन शो विरुद्ध तारापूर कलंदर. काय मॅच बघायला. ऑल आउट नंतर टॉसवर झालं. कालच्या दिवसातलं बोईसर पॅकर आणि पॅराडाईज कोण विसरू मॅच. इथे बाकी 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. धावसंख्या 1 निवडून होते ती 22. म्हणजे प्रत्येक षटकामागे चला रिव्ह्यू घेतलाय. चला बाकीच्याने बघू नका, त्यांचं काम ते करतील. एक्स्ट्रा खेळाडू कृपया इकडे बघा. आम्ही स्वतः बघत नाही आहे. बघा या स्पर्धेविषयी सांगेल अतिशय सुंदर स्पर्धा मिठागड क्रिकेट क्लब सरावली आयोजित सरपंच चषक 2026 आपण बघत आहात. एक शिस्तबद्ध आणि देखणा रुबाबदार सोहळा. कशा पद्धतीने प्रिकॉशन घ्यायचं, कशा पद्धतीने खेळाडूची काळजी घ्यायची आणि परफेक्ट टाईमवर स्पर्धा होणार. रात्री 2:30 वाजता संपणारी अप्रतिम स्पर्धा. सरावलीच्या मैदानावर जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात त्या 2:30 वाजेपर्यंत आटोपल्याच जातात. हे तुम्हाला बघायला मिळते. बाकीच्या ठिकाणी स्पर्धा बघतो 8:20, 8:30, 8:40 मॅसेज येतात पण अजून काही सामना सुरू होत नाही. पण इकडे बाकीची शिस्त तुम्हाला बघायला मिळते. खूप सुंदर आयोजन नियोजन. जेवढं कौतुक करावं मिठागड क्रिकेट क्लबचं तेवढं मनापासून खरोखर. आणि शिस्त करून आली तर धर्मवीर चषक घेऊन आत्तेज राऊत चालू केलं तिथे आम्हाला शिस्त बघायला मिळाली. चला आमच्या आदरणीय सागर जगदीश धोडी यांचं देखील आगमन होतं. एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपण यांना बघितलं. आमचे सागर जगदीश धोडी सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांना आपण बघत आहात. त्यांचं आगमन होते. पंच इशारा द्या काय आहे. डेलिब्रेट रन्स नाही आहे. या सागरजी या सरपंच चषकामध्ये तुमचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. असंच कार्य नेहमी तुमच्या पाठीशी झालं पाहिजे. वडिलांच्या पावलावर पाऊल देऊन हा गुणी बाळ आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा ओ गुड बॉलिंग. जबरदस्त कमबॅक केला. ह्या गोलंदाजाचं मनापासून कौतुक करेल. जिथे जिथे जातो ज्या ज्या क्रीडा क्षेत्रामध्ये खेळतो. आणि धावसंख्या होती ती 22. 2 षटकं 22 धावा. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 11च्या सरासरी धावा काढतायत.
2 षटकं 22 धावा. 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 4 षटकं टाकायचे आहेत आणि ती जर टायमरमध्ये झाली नाही तर मग बाकी तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या मागे आणावं लागेल. बघा 5 मिनिटं बाकी आहेत आणि 5 मिनिटामध्ये तुम्हाला 2 षटकं टाकायची आहेत. 5 मिनिटामध्ये 2 षटकं टाकायची आहेत, अन्यथा एक खेळाडू मग सर्कलच्या मागे आणावं लागेल. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण जाहीर करतोय. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच धृतेश ठरतोय. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला. धृतेश यांनी यायचं आहे, मुख्य मंचावर यायचं आहे धृतेश. आणि पंचाळी संघाने देखील आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे सन्मान चिन्ह घेण्यासाठी. संतोष उर्फ बबुआ यांचं मनापासून सांगतो मंचावर यायचं. खरोखर आपण सरपंच चषकामध्ये स्वागत करतो. जाऊया गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो स्वप्नेल. ऑफटॉपच्या बाहेर जबरदस्त चेंडू कलेक्शन केलं. अवांतर धावांची धावसंख्या 1 वाढते. 23 धावा या फलकावर लागायला काय आज प्रेक्षक बघायला मिळतात. कोपरे कोपरे प्रत्येक जागा बाकी भरगच्च प्रेक्षक तुम्हाला बघायला मिळतात. पुन्हा खराब गोलंदाजी हा फरक पडतो. प्रॅक्टिस का असायला आदरणीय पाहिजे. सागर सराव. शेट्टी साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊयात पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जो स्पॉन्सर्स केला आपल्याला आतेश राऊत आणि शुभम वडे. आपण पाहतायत आतेश राऊत पाहिलं तर सरावली ग्रामपंचायत सदस्य आणि शुभम वडे आपण पाहतोय ग्रामपंचायत उपसरपंच. आणि सागर धोडी यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ही मॅन ऑफ द मॅच तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये परिधान करून खेळायचं आहे, याची नोंद घ्यायची आहे. संघाच्या जे मॅन ऑफ द मॅच मिळतोय ज्या खेळाडूला. धावसंख्या झाली ती टॅप केला. इथे बाकी पॉवरफुल लागत नाही. एकच धाव बघायला मिळते आणि एका धावी धावसंख्या होते ती 29 धावा. काय जबरदस्त सुरुवात केलाय वामिका स्टार आगवण संघाने. 29 धावा. पण दोन्ही संघ मातब्बर. 55 झाला काढण्याची ताकद आहे, 60 झाला काढण्याची ताकद आहे. दोन्ही मोठे संघ तुम्हाला बघायला मिळतात. पालघर तालुका अंडरबॉक्समध्ये नामांकित संघ जे आपण 4-5 बघतो त्या संघात हे 2 संघ तुम्हाला बघायला मिळतात. काय दर्जेदार स्पर्धा बघायला मिळाली. अनेक लोक खेळून गेलीत, अनेक लोक पाहून जातात पण बोलतात इसके जैसा नहीं है. स्वर्ग से सुंदर क्या है तो ये टूर्नामेंट है. जबरदस्त आनंद बघायला मिळतो. बॅकफुटला गेला, कट केला चेंडू, पुन्हा जातो पॉईंट चारी घेतला. इथे बाकी तुम्हाला जतीन बघायला मिळतो. 1 धाव बघायला मिळते. एका धावांची धावसंख्या होते ती 30 धावा. जबरदस्त मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दुसरा क्वार्टर फायनल सामना बघायला मिळतो. एका साईडला साई एकता बिरवाडी म्हणजे उर्वी 11 आणि एका साईडला जय जोगनादेव आगवण म्हणजे तुम्हाला बघायला मिळतो वामिका स्टार. 3 मिनिटांनी 20 सेकंद आहेत. 9 बॉल टाकायचे 4 मिनिटांमध्ये तुम्हाला, अन्यथा पाठीमागे एक खेळाडू घेतला जाईल. बॅकफुटला गेलाय, टॅप केलाय, सुंदर कमबॅक केलाय. गोलंदाज धावपदा चान्स अपील केलं जातंय. रिव्ह्यू घेतलाय धीरज मोरे. या सॉफ्ट डिसिजन काय आहे, आउट आहे. सॉफ्ट डिसिजन आउट आहे. इथे रिव्ह्यू घेतलाय. तोपर्यंत आपण सन्मान चिन्ह देऊयात 45 संघाला. 45 संघ या आपण. आणि आपण पाहतायत वीर. आपण पाहतोय वीर भोईर आलाय. सौरभ भोईर यांचं चिरंजीव वीर भोईर या सन्मान चिन्ह घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. 45 संघ या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर खूप चांगला खेळला आहे, परंतु आज आपण पाहतोय पराभूतीच्या छायेखाली नक्कीच या स्पर्धामधून एलिमिनेट होतोय. नोट आउट. धाव कंप्लीट होते. 31 धावा या फलकावर लागल्यात. खूप चांगलं क्लिअरिटी बघायला मिळते. ओम साईच्या कॅमेरामनचं देखील कौतुक करायला पाहिजे. फक्त कॅमेरे भारी असून चालत नाही तर त्यांचं चित्रीकरण, त्याचं देखणं उभा बघायला मिळते. बघा कशा पद्धती आल्यात. जबरदस्त डिसिजन. पुन्हा एकदा स्वप्नील चांगला कमबॅक केलाय. 2 चेंडू वाईट जरी टाकले तरी एक अनुभवी गोलंदाज आहे. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. अनुभव सर्वात महत्त्वाचं कामाला येते आयुष्यामध्ये बघायला मिळते. राऊंड विकेट मारा करतोय. 50,000चा रोख पाहिजे सरपंच. इथे बघा ड्राईव्ह केला, कव्हरच्या रिझल्टला दोघं बघत राहिले. खराब क्षेत्ररक्षण. इथे बघत राहिले खराब क्षेत्ररक्षण. खऱ्या अर्थाने जीवाला जास्त चान्स होता. जीवाने पिकअप करायला पाहिजे होता. इथे चेंडू जगू जातो सीमा पलीकडे. ज्या क्षेत्ररक्षणासाठी साई एकता बिरवाडी उर्वी 11 मानला जातो तिथे आज कुठेतरी खराब क्षेत्र बघायला मिळते. फलका धावसंख्या लागते ती 35 धावा.
बघा आमच्या आयोजकाचं परफेक्ट निरीक्षण तिकडे. ओ इथे बाकी बाद झालेत. एकदा चान्स मिळाला आणि इथे बाकी गडी बाद झालाय आणि मोठा झटका बघतो. विकास माझी धावबा क्षेत्रक्षण कोणी केलं? हिमांशू. थँक्यू डीजे, थँक्यू. एक आपण सन्मान करायचा आहे या ठिकाणी. सत्कार सन्मान आपण करणार आहोत. आदरणीय सागरजी दोडी यांचं सत्कार सन्मान करण्यासाठी मी ईश्वर माची यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत आपण करूयात. तर मी विनंती करीन सागरजी दोडी साहेबांना की आपला हा छोटासा सत्कार सन्मान आहे तो स्वीकारायचा आहे. मायची उपदार शाळा आपण पाहतोय आणि एक नेहमीच चेहऱ्यावर स्मित हास्य राहावं म्हणून पुष्पगुच्छ आणि एक या स्पर्धेचा मोमेंटम म्हणजे ट्रॉफी आपण त्यांना देतोय. एक स्पर्धेची आठवण आणि धन्यवाद मानतोय आपण या ठिकाणी. या आपल्या वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेल. जाऊया इन गोईंग मॅचकडे जिथे पुन्हा एकदा सिनियर कॉमेंटेटर दीपकजी संके सर आपल्याशी जॉईंट होतील. तर 3 षटकाने 35 धावा झाला. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. आता पुन्हा एकदा तुम्हाला सार्थक नावाचा गुण बघा. या गोलंदाजाला 2 षटकं दिले जातात म्हणजे किती हुकमत गाजवतो, किती जबरदस्त गोलंदाजी टाकण्याचं काम हा गोलंदाज करायला बघतो. पुन्हा एकदा बॅक फुटला गेला आहे. जबरदस्त फिल्डिंग इकडे बघायला मिळते आणि खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाला तो ऋषी नावाचा खेळाडू. अनेक नवीन खेळाडू तुम्हाला या संघामध्ये पाहायला मिळतात. या साई एकता बिरवाडी संघाने नुकताच झालेल्या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये अवराममध्ये सेमीफायनलमध्ये पराभूत झाले तरी तिकडे देखील कीर्तेश हा उत्कृष्ट मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड घेतला होता. काय जबरदस्त मॅच तिकडे बघायला मिळाले. आताच्यापर्यंत सर्वात जास्त व्ह्यूअर्स मिळणारी अवरामची स्पर्धा जी आपण पाहिलीत. इथे बाकी हलक्यामध्ये खेळून काढला धावबाचा चान्स इथे बघायला मिळत आहे. रिव्ह्यू कोणी घेतलाय? पंच आपण घेतला की ओके पंचाचा रिव्ह्यू आहे आणि तुमचा डिसिजन सॉफ्ट डिसिजन काय आहे? नोट आउट आहे. त्याला पंचाने रिव्ह्यू घेतलाय. धक 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 अशा पद्धतीने होत असतं. जेव्हा रिव्ह्यू असतो तेव्हा माधुरी निरीक्षेचा आवाज बघायला मिळतं. पण तत्पूर्वी खरोखर सुंदर आयोजन. 8, 9, 10 या कालामध्ये आपल्याला सामने बघायला मिळाले. हाँ एक इम्पॉर्टेंट न्यूज़ है कि आप पान पराग गुटखा हत्ती छाप खा के इस ग्राउंड में धूम्रपान तो ही नहीं और थूकना भी काफ़ी मना है. जो दिखाई देगा उसको तुरंत बाहर निकाला जाएगा क्योंकि धूम्रपान बिल्कुल निषेध करना यहाँ पे. कोणत्याही प्रकारचे तंबाखू किंवा तुम्ही जे मुखशुद्धी असं म्हणतात ते करून पंचाचं डिसिजन आउट येतोय. आपण पाहतोय इथे गडी बाद झालेला आहे. चला मध्ये कोणी जाऊ नका. यस आता बाकी नवीन बॅटर जातोय तो उमेश माशी. पण जिथपर्यंत मैदानाच्या आत म्हणजे जगदीश माशी बघायला मिळतो तिथपर्यंत धावांचा वर्षा होत राहणार. एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आज आपण बघत आहात ते म्हणजे सरपंच चषक सरावली. विद्यमान सरपंच आनंदोडी साहेबाचं तुम्हाला एक मी सांगेल की एक अहमदनगरला अशी एरिया आहे की जिथे 15 वर्षापर्यंत MIDCचं पाणी गेलं नव्हतं. या 2 वर्षाच्या कालीमध्ये त्यांनी तिकडे पाणी पोचवलं आहे आणि असे अनेक मंदिर आणि मस्जिद होती जिथे काहीच होत नव्हतं. ओ बॉक्स आउटचा विकेट जबरदस्त मोठा विकेट जातोय. गुड बॉलिंग काय सुंदर बॉलिंग परफॉर्मन्स करतात तुम्हाला बघायला मिळतात. सार्थक नावाचा हा गोलंदाज. डीजे गीत घ्या ना. तीस धावा झाला. आता बाकी नवीन बॅटर तुम्हाला बघायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. जयेश याच्याकडे क्षमता आहे. एक नवीन अपकमिंग न्यू टॅलेंट तुम्हाला बघायला मिळाला तर खरोखर क्षमता आहे. पण काय कमबॅक केला गोलंदाजाने. झालेल्या नुकत्याच एका स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा अवॉर्ड घेतलाय. हुकमत कसं गाजवायचं कसं बांधून ठेवायचं ड्राईव्ह केला. इथे बाकी जबरदस्त जीव कीर्तेश घरत तुम्हाला बघायला मिळतोय. चेंडू जातो डॉट. चांगलं कमबॅक केलं कारण 3 षटकामध्ये 35 धावा असताना 14 षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपण पाहत आहात. ओ हो काय जबरदस्त फील्डिंग बघायला मिळते हिमांशूकडनं. 37 धावा बघायला मिळतात.
37 धावा फलकावर लागल्या जातात. काय जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. एक दर्जेदार स्पर्धा कशी असावी, मैदान सुसज्ज असलं की तुम्हाला चांगली फिल्डिंग करता येते. मनामध्ये भीती वाटते ना की इथे तरी डाय मारे तर आम्हाला लागणार नाही आहे. 35 होते, बसला त्यांचा फिल्डर नो डाऊट. त्याने किती बोला आपण इथे आहेत ना 12 वाजता ऐकणार. असं खेळाडूंना वाटते की असा नसावा. 5 चेंडू डॉट गेलाय पण खूप चांगलं षटक हाताळलाय. 37 चौथा षटक मार्गच्या 37 धावा झाल्यात. जबरदस्त गोलंदाजी करत असताना चांगलं रीड केला. इथे बाकी बघायला मिळते अवांतर धावानेची एक धावसंख्या 38. एका साईडला तुम्हाला बघायला मिळते साई एकता बिरवाडे म्हणजे उर्वी 11 जी फिल्डिंग करते और एक तरफ बल्लेबाजी करते हुए देख रहे हैं जय जोगुलाने आगवण. माशी समाजाचा हा मोठा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. अनेक वर्ष ज्यांनी राज्य केले क्रिकेट दोन्ही मातबर संघ. बॅकफुटला गेला आहे, चेंडू खराब जातोय, कट होते, एक धाव बघायला मिळते. या एका धावाने विचार केला धावसंख्या होते 39. तो 4 ओव्हर के बाद स्कोर आहे 39. टायमर बरोबर झालाय. कीर्तन थँक्यू सो मच. असं सपोर्ट करा नेहमीच. 15 मिनिटाच्या आत 4 षटकं टाकण्याचं काम केलं आहे. बाकीचे बघत असतील की इथे 17-18 मिनिटं झाले पण ते का झाले. बॅट्समन येण्याचा वेळ गेला, पाणी देण्याचा वेळ गेला, बॅट्समन आऊट झाला तेव्हा त्यांना पुढे येण्याचा वेळ गेला तर ते मायनस केल्यानंतर आम्ही बघितलं की 15 मिनिटं एक्झॅक्ट झालेत आणि इथे बाकी पेलं. आता बाकी 5वं षटक घेऊन जातो गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो सारंग नावाचा गोलंदाज. इथे बघूया या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतात. माचीपाड्यामध्ये झालेल्या टुर्नामध्ये या गोलंदाजाने मॅडन टाकण्याचा एक पराक्रम केला. असे नामांकित गोलंदाज फलंदाज तुम्हाला स्पर्धेमध्ये बघायला मिळत आहेत. सरपंच चषक नावाने या जगामध्ये नव्हे तर देशाच्या पलीकडे देखील स्पर्धा बघितली जाते. मी कालच्या परवाच्या रात्री सांगितलं की जेव्हा जेव्हा तारापूर संघ खेळतो तेव्हा तेव्हा ही स्पर्धा लंडनवासी बघत असतात. कारण तारापूरचे अनेक खेळाडू आणि मग ते मॅसेज किंवा आम्हाला फोन त्यांचा येत असतो. थँक्यू सो मच तारापूरवासी. तुमचं मनापासून कौतुक करेल की तुमचे लोक कामानिमित्त परदेशामध्ये गेलात पण जेव्हा जेव्हा अंडरमचा मॅच जेव्हा तारापूर कलंदरची असते तेव्हा अनेक लोक ही मॅच इंग्लंड लंडनमध्ये देखील बघत असतात. जाऊया सारंग नावाचा गोलंदाज. जुना ड्राईव्ह केला आहे. जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते. आज असं म्हणतात ना किनाऱ्यावर जायचं पागेरे टाकायचं पण आज बाकी खऱ्या अर्थाने पागेऱ्यामध्ये मच्छी अडवण्याचं काम केलं ह्या जगुना देवनी पण आज त्याला पकडण्याचं काम केलं ते म्हणजे निश्चितच बिरवाडी संघाने. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. याची डोही याचा डोळा तोच हा सरपंच चषकाचा सोहळा हे बाकी इकडे आम्हाला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सारंग गुड शॉट पण तेवढंच चांगलं शतक युवाकडनं बघायला मिळते आणि एका धावांची धावसंख्या होती ती 40 धावा. अजून देखील शेवटचे 4 चेंडू येणे बाकी आहेत आणि 4 चेंडूमध्ये किती धावा काढतात हे येण्याचं महत्व आहे. आखरी 4 गेंदे आने बाकी और 4 रन में कितने रन बटोरते हैं और कितना बड़ा टारगेट खड़ा करते हैं. बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट यहाँ पे आज का आखिरी दिन है और कौन जीतेगा एक बाइसिक का जो कि पूरे सीरीज में मैन ऑफ द सीरीज का अवार्ड है. एक बार फिर सारंग बढ़िया गेंदबाजी करते हुए बहुत ही बेहतरीन ऑन ड्राइव गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए करारा स्ट्रोक. गेंद बिल्कुल विकेट के ऊपर थी, उसको हल्के हाथों से ड्राइव किया और गेंद निकल गई मिड विकेट को मिला के क्षेत्र से 4 रन. डीजे गाणं घ्या ना. चव्वेचाळीस धाव फलकावर लागलाय. अजून देखील येणारे चेंडू बाकी आहेत ते 3 आखरी 3 गेंदे आणे बाकी आहे. 3 चेंडू बाकी आहेत. बॉक्स आउट कम बॅक केलाय. मोठा गेड तंबूत गेलाय. मोठा फटका खेळायचा बॅटची एज लागली आणि अशा पद्धतीने पुन्हा कम बॅक केलाय. डीजे जय जय महाराष्ट्र माझं गाणं घ्या.
टुडे आजच्या दिवसात मैदानाच्या बाहेर कोणीच प्रॅक्टिस करायची नाही. 5 षटकं संपली आणि 5 षटकं सम धावसंख्या झाली ती 45-46 विजयासाठी करायचे आहेत. चला महालक्ष्मी वडकोन आणि पॅराडाईज नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे, जिथे जोडतील संतोष पाटील. चला मैदानाच्या बाहेर जे प्रॅक्टिस करतात त्यांनी कृपया करू नका. आणि डीजे जरा नक्कीच नाणेफेक होण्यापूर्वी आपण एक सत्कार करूया. सन्मान सत्कार असेल. मी विनंती करतोय मनोज पटेल यांना की आलेल्या पाहुण्यांचा आपण सत्कार करण्यासाठी मी संतोष बाबुआ सरांचा आपण सत्कार करूया. या स्टेजवर घ्या. हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या दरम्यान. संतोष बाबुआ कॅमेरामन स्टेजवर कॅमेरा घ्या. आपण संतोष सरांचा आपण या ठिकाणी आपण पाहतोय स्वागत सत्कार करताना. मनोज पटेल सरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय या ठिकाणी सन्मान सत्कार होत असताना. धन्यवाद असेल. यापुढील जाऊया आपण टॉसकडे, जिथे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. एकीकडे पाहिलं तर पॅराडाईज संघ असेल आणि दुसरा संघ असेल वडकोन. महालक्ष्मी वडकोन संघ कर्णधार. सर निश्चितच सामाजिक कार्यकर्ते आपण सागर धोडी आदरणीय जगदीश भाऊ यांचे सुपुत्र तुम्ही बघत आहात. अतिशय दर्जेदार स्पर्धा. काय मानांकन दिल्या स्पर्धेला लोकांनी भरभरून कौतुक केलं. ऑर्गनायझेशन म्हणजे आयोजन कसं असायला पाहिजे. सुपर ऑर्गनायझेशन. विकेट तेवढंच मजबुतीचं, मैदान तेवढं साकारलं गेलं आहे. सुंदर यूट्यूब तुम्हाला 3-3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघायला मिळतात. थँक्यू व्हेरी मच. इथे आपण पाहतोय टॉससाठी वडकोन संघाचा कॉल असेल. महालक्ष्मी वडकोन संघ छाप कॉल आहे आणि काट येतोय म्हणजेच पॅराडाईज संघ टॉस जिंकलाय. सागर सरांना मी विनंती करेन पुन्हा एकदा दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक देऊन आपण विराजमान व्हा मुख्य मंचावर. रेहान टॉस जीता है, क्या डिसीजन रहेगा? फील्डिंग। कैसा लग रहा है आज, क्या तैयारी करके आए हो? हाँ तैयारी तो है, कल जैसा खेले तो वैसे ही आज खेलना. आज अच्छा टीम है, सब लोग क्वालिफाई हुए हैं तो हम लोग भी हमारा 100% देने गए और ये वाला फाइनल जीतेंगे. थोड़ा सा अगर कल की बात करें तो थोड़ी सी लास्ट ओवर मतलब एक शॉर्टेज गेंदबाज आपके पास था, तो आज कुछ बदलाव है उसमें? अब तक कुछ सोचा नहीं, अभी प्लानिंग करेंगे, उस पर डिपेंड है. जरूर. आज 5 ओवर का मैच है तो आपको बेस्ट ऑफ लक. वडकुन संघ गेले का? येस थँक्यू. टॉस इथून जर पाहिलं तर पॅराडाईज संघ टॉस आपल्या बाजूला झुकवत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. त्यांनी आमंत्रित केलं आहे महालक्ष्मी वडकोन संघाला. जाऊया इन गोईंग मॅच. महत्त्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, जिथे 2 संघांचा विचार केला तर एका बाजूला नक्कीच आपण पाहतोय आगवण संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला बिरवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया इन गोईंग मॅचकडे, जिथे आपल्याशी पुन्हा एकदा जोडले जातील दीपक संके सर. चला जाऊया. धावसंख्या विजयासाठी करायच्या त्या 46 धावा. मागेचा पहिला चेंडू हलक्या बॅटिंग घेऊन काढा. जबरदस्त बॅटिंग खातं खोललं गेलं. सार्थक आणि निकुंज. काय जबरदस्त बोईसर प्रीमियरिंग गत वर्षी निकुंजने गाजवली होती. काय सुंदर फलंदाजी त्याच्या बॅटीतून बघायला मिळाली. परफेक्टली बॅटर, अंडरआर्म असो अवरआर्म असो, दोन्ही भात्यामध्ये दोन्ही क्रीडांगणामध्ये क्रिकेट गाजवणारा हा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो निकुंज. बहुत जबरदस्त ऑफ शॉट बघायला मिळतो. ऑन ड्राईव्ह बघायला मिळतो. सर्च चेंडू तर बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा. खणखणी चौकार. आदरणीय सन्माननीय रुही गणेश ठाकूर मॅडमचं या ठिकाणी आगमन होत असताना वेलकम मॅडम, आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. चला या मॅडम खरोखर लोकांना परिचित होण्यासाठी आपण खूप चांगलं काम करतात. रोही गणेश मॅडम तुम्हाला बघायला मिळत आहेत. मैडम बिल्कुल मुझे गर्व लग रहा है कि आप क्रिकेट के साथ काफ़ी जुड़ते जा रहे हैं. रूही जी यहाँ पे अच्छा लग रहा है कि आप क्रिकेट के साथ जुड़ते जा रहे हैं. एक ही ऐसा ही जो माध्यम लोगों के साथ हम लोग जल्दी जुड़ सकते हैं. खेल से ही हम आगे बढ़ते हैं और आप
खूप सुंदर तुमचं काम बघा. तुमचं मराठी देखील चांगलं आहे. कारण लोकांना ठाकूर म्हटलं की आमचे भंडारे वगैरे म्हणतात, पण उत्तर नहीं, मला उत्तर भाषा पैदाइश यहाँ की है, उनकी चौथी पाँचवीं पीढ़ी यहाँ पे हो रही है. बिल्कुल गर्वान्वित हूँ. और ये जो आपका रिश्ता बना के देखता है ना, काबिल तारीफ ये होना चाहिए. जो दिल से करता वहाँ पे दिखाई देता है. खरोखर एक मोठं व्यक्तिमत्व बघायला मिळते. येणाऱ्या काळामध्ये ह्यांचं वेगळं तुम्हाला नेतृत्व बघायला मिळेल. सामाजिक बांधिलकी तुम्हाला बघायला मिळेल. क्रीडांगणामध्ये मिळेल. महिला आघाडी संघटक म्हणून तुम्हाला अनेक कार्य बघायला मिळतील. आणि खूप सुंदर वर्क, खूप सुंदर काम त्यांच्याकडनं बघायला मिळेल. त्यांच्या वडिलांबरोबर त्याचा फोटो का असते, तो मेरे पिताजी के वजह से मुझे पहचानते. ये जो आपने कहा था ये वर्ड काफ़ी बढ़िया है. काय जबरदस्त क्रिकेट चालला. ये है फाइट विकेट के लिए. चला विकेटच्या बाजूला रहा. विकास बरोबर आहे, तुम्ही अपील करा, घेतला 15, विकेटच्या बाहेर राहा, विकेटवरती राहू नका. तो मैंने पहले ही दोहरा था कि माँ जन्म देती है, पिताश्री नाम देता है, और हमको पहचान हमारा समाज देता है. राष्ट्रीयत्व तुम्हाला महाराष्ट्र देतो आणि देश तुम्हाला नागरिकत्व देतोय. जबरदस्त मॅच चाललाय. एका साईडला मोठं कणखर युद्ध तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये द्वंद्व चेंडूफळीचं युद्ध तुम्हाला बघायला मिळतंय. काय क्रिकेट बघायला मिळालं आहे. संघर्षाची ठिणगी जेव्हा लागते त्याला आपण आग म्हणतात, आणि जंगलामध्ये मोठी जेव्हा आग पकडते त्याला आपण वणवा म्हणतात. बघा व्याख्या कशी बदलली जाते. छोटी असते की त्याला आपण आग म्हणतो, आणि मोठं जंगल पेटलेला वणवा म्हणतो. तसं आता युद्ध इथे मैदानावर बघायला मिळते. एका साईडला साई एकता बेरवाडी, आणि एका साईडला जो गरीब समाजाचा माणूस असणारा, समुद्रावर ताटावर लढणारा, आणि माची समाजाचं गाव म्हणजे आगवण, जिथे मागे गणेश वर्षानुवर्ष असायचा, त्या गावाने ओळख करून दिली. पण हे खेळाडू आज बाकी आम्ही माची नव्हे तर आम्ही आगवणचे खेळाडू, आणि ज्या गावाला आज ओळख करून दिला ते खेळ बघायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेट आहे. अंपायर घेतलाय. चला इकडे येऊ नका. बघा डिसिप्लिन, 2-2 प्रटाचा पंच 3-3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून तिकडे दिलाय. पंच देतील, नो डाऊट. सार्थक नका. तुम्ही मोठे खेळाडू आहेत हे बघताना मग लोक मार्क करतात, आणि तुम्ही नुसतं अंडरआर्म खेळत नाही तर ओव्हरआर्ममध्ये देखील मोठा दर्जा तुमचा खूप मोठा आहे. चला पंच आमचं डिसिजन देतात. जो पंच डिसिजन देतील तो फायनल मान्य असेल. पण जबरदस्त मैच मैदानाच्या आतमध्ये बघतात. रुईजे 3 दिन से मैच चल रहा है. सरपंच नाम का, क्योंकि सरपंच के बारे में क्या कहेंगे हमके, ग्रामर का एक भी वर्ड नहीं जो जिनको उसे लगता नहीं, उसके आगे उन्होंने प्रोनाउंस बना दिया है. और सबसे 2 सालों में इतने उन्होंने गर्वान्वित काम किया. जो स्टेज बना है आज बेहतर स्टेज बन रहे हैं. हम लोग धोड़ी पूजा में जहाँ पे जो फ्लड लाइट बिठाई गई है, उसके अलावा फ्लड लाइट धोड़ी पूजा में देख रहे हैं. तो इतने बहुत सारे काम आने वाले और 3 साल बचे हैं. और आपके पास तो बाळ कडू असं म्हणतात ना, लहान बाळ रडतो तेव्हा बघायला, क्योंकि आपके पिताजी ने भी इस गांव का ग्राम पंचायत सरपंच का सम्मान किया है. तो आपके पास भी काफ़ी पहचान है कि आने वाले दिनों में आप अलग इनिंग में देखेंगे, क्योंकि लोगों को पहचान देना चाहिए. और आप हुनर है, आप वेल एजुकेटेड. और आजकल देखेंगे तो एजुकेटेड का ज़माना है, क्योंकि डिजिटल सब आता है. हर किसी को अधिकारी को किस तरह से मनाना है, कौन सी पीढ़ी आएगी, किस तरह से निधि लाना है, क्या काम करना है. जैसे उनके पिताजी थे, उनके चाचा है, उनका परिवार भी ऐसा है. तो ये बहुत अच्छा लग रहा है कि ऐसे लोग हमारे साथ जुड़ते हुए नजर आ रहे हैं. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. असंख्य मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळतात. आणि हे मैदान जर बघायला मिळालं तर अप्रतिम मैदान. काय मॅच बघायला मिळते. प्रेक्षक एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे दोन्ही संघासाठी. आगमनकार आहेत की नाही, आवाज बंद झालाय. ओके यस. आणि बिरवाडीचे सपोर्ट देखील बघायला मिळतात. आणि यूट्यूबच्या माध्यमातून जबरदस्त मॅच बघायला मिळतात. आतापर्यंत सर्वात हायेस्ट स्कोर इन टुर्नामेंट. चला पंच तिकडे जाऊन डिसिजन देतील. जबरदस्त मॅच तिथे बघायला मिळालाय. काटे की टक्कर. नो बॉल. चला नोट आउट, नो बॉल दिलाय. चला इथे बाकी 2-2 पंचांनी निरीक्षण केलं. 2-2 पंचांनी निरीक्षण यूट्यूबमध्ये बघितलं गेलं, आणि यूट्यूबमध्ये बघितल्यानंतर ते फायनल डिसिजन घेतलं आणि मग आपल्यापर्यंत पोहोचवलं. आतापर्यंत प्रत्येकानं रिव्ह्यू मानायला लागेल. पंचांचं डिसिजन अंतिम असणार हे आपण प्रत्येक सामन्यात बघितलं. चला क्षेत्र सजवायचं आहे. जगदीश चला क्षेत्र सजवा. पंचाचं डिसिजन तुम्हाला बघायला मिळालं. अजय एक्सप्लेन कशा बघितलं. चला जबरदस्त मॅच बघायला मिळते. 46 धावा तुम्हाला विजयासाठी. टायमर चालू आहे. जेवढं तुम्ही वेळ घेणार तुमचा लॉस होईल. पण आम्ही टायमर स्टॉप केला डिसिजनसाठी. धावसंख्या झाली ती 46 धावे. 46 से जीत के लिए बनाने हैं. बिल्कुल बढ़िया मैच. एक तरफ है जय जोगनादेव आगवन वामिका स्टार जो कि माछी समाज की टीम है, और दूसरी तरफ बिरवाड़ी जो कि अंदर गाँव है उमरोड़ी में, मगर अपने क्रिकेट के ख्याति से काफ़ी लोगों को पहचान देने वाले एक खिलाड़ी जिन्होंने गाँव का नाम रोशन किया है. अप्रतिम ड्राइव बघायला मिळतो. धावबाचा चान्स इथे बाकी खराब थ्रो.
लेट थ्रो आला आणि जबरदस्त रनिंग बिटवीन निकुंज आणि सार्थककडनं बघायला मिळते. 8 धावा या फलकावर लागल्यात. जितने वाले को मिलेगा सरपंच चषक विजेता को ये ट्रॉफी, उसके बाद 50,000 रुपये रोक, उपविजेता रनर अप जिनके लिए 25,000 रुपये वो ट्रॉफी, उसके बाद रनर अप थर्ड प्राइज 4 प्राइज ट्रॉफी और 5 46 टार्गेट आहे. धावा झाल्यात त्या 8. चला दोन्ही संघ बॉल चॉईससाठी यायचे. वडकुंज संघ या आणि पॅराडाइज संघ बॉल चॉईससाठी यायचं. दोनों कॅप्टन आप आइए बॉल चॉईस के लिए. वडकुंज टीम के कॅप्टन और पॅराडाइज के कॅप्टन. एकदा पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळताना अतिशय सुंदरपणे खेळून काढला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. क्लेवर बॅटिंग, ब्युटिफुल बॅटिंग टुडे बोथ बॅट्समन. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते. पहिलं षटक संपलं आणि धावसंख्या झाली ती 9 धावा. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. आज प्रेक्षक तुम्हाला बघायला यूट्यूबच्या माध्यमातून पण ओम साईचं मी जेवढं कौतुक करीन की ज्या गावामध्ये आणि गावाच्या नावाने ओम साई स्पोर्ट्स इथून बघायला मिळते. 3 कॅमेरामॅन जबरदस्त प्रेक्षेपण आपण लाईव्ह टेलिकास्ट मॅच बघत आहात. अनेक मान्यवर मॅचचा आनंद घेताना आपण बघत आहात. आमच्यात बसलेल्या महिला म्हणजे रुई गणेश ठाकूर या तुम्हाला बघायला मिळत आहेत. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचं आयुष्य पुढे चाललं आहे. आणि एका साईडला हे सरावलीचं मैदान तुम्हाला बघायला मिळतं, ज्या मैदानावर खेळण्याची ख्याती, ज्या मैदानावर असलेली शिस्त, वेल नॉन डिसिप्लिन या मैदानावर बघायला मिळतं. जाऊया मैदानाच्या आत. गोलंदाज बघायला मिळतोय. हार्दिक नावाचा गोलंदाज. जबरदस्त चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो, बाहेर निघतो कटच्या रूपाने. 1 धाव थर्डमॅनच्या रिझनला. धावसंख्येवर डबल फिगरमध्ये 10 धावा. म्हणजे अजून देखील तुम्हाला 36 धावा विजयासाठी करायचे आहेत. पहिला संघ सेमीफायनल पोहोचणार आपण बघितला. मुरब्याचा संघ आपण बघितला. यश फाउंडेशन पुरस्कृत मुरबे संघ. ओहो काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलाय. मर्दानी छाती ही माझ्या पुरुषाची, राजा होता मी छत्रपती या महाराष्ट्राचा. कणखर बाणा बाणताना राणे आगे आले, पण राजाच्या कजामध्ये प्रजा डोलताना बघायला. लढेंगे तो और भी बचेंगे तो और भी लढेंगे असा नारा दाखवतो. सुपर फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते. पॅराडाइज संघ या पुन्हा सांगणार नाही. बॉल चॉईससाठी यायचं आहे. आयोजक सांगतात ते मी तुम्हाला सांगण्याचं काम करतो. राग मानू नका. आणि 5 मिनिटात आले नाही तर आयोजक जे बॉल देतील ते देण्यात येईल. हे आयोजकांचा नियम आहे. ड्राईव्ह केला. जबरदस्त शॉट तुम्हाला बघायला मिळतो. कव्हरच्या रिझनला बॉन्ड लाईनच्या बाहेर 4 धावा. काय सार्थक नावाचा फलंदाज सार्थक काम करताना आपल्या संघासाठी बघायला मिळतोय. ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग. फलकावर लागल्यात. 6 मिनिट 6.5 मिनिटं 7 मिनिटं बाकी आहेत. तुम्हाला 7 मिनिटांमध्ये अजून 2 षटकायचे. बघूया पुन्हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो हार्दिक. आता 5 धावा दिल्यात. ओहो क्लीन बॉल बाहेर निघून खेळायला गेला. चेंडू पडला. एक ब्रेक झाला आणि मोठा झटका बसतोय सार्थकच्या रूपात. साई एकता बिरवाडी उर्वी डीजे लोन संघाला. आता कीर्तेश नावाचा मोठा फलंदाज आला, पण कीर्तेश नावाचं वादळ लोकांच्या नजरेत कधी आलं. उंबळूची स्पर्धा दांडी संघाविरुद्ध मोक्याच्या श्रेणी धावा केल्या आणि मग कीर्तेशला बाकी क्रिकेटचा विश्वातला नवा उगवता तारा म्हणून बघायला गेलं. आणि आज अनेक ठिकाणी पॅकर म्हणून जाताना कीर्तेश नावाचा दबदबा बघायला मिळतोय. काय जबरदस्त बॅटिंग कीर्तेशकडनं पाहिला. आता बाकी चेंडू टॅप केला. इथे बाकी गुड फील्ड. जबरदस्त क्षेत्ररक्षण इकडे आपण बघत आहात. काय कमबॅक केला आहे प्रेक्षक बघायला मिळते. अविस्मरणीय स्पर्धा प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थान घेणारी असणार ती म्हणजे आपण बघत आहात मिठागर क्रिकेट क्लब आयोजित सरपंच चषक आपण बघत आहोत. ओहो जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. 2 क्षेत्ररक्षकांमधनं चेंडू कसा टाकावा हलक्या बेन ड्राईव्ह केला आणि बघता चेंडू झालाय. आणि धावसंख्या झालाय ती किती 18 धावा 18. लोक आहे ना आपला वेट मध्ये डाले की बॅरेक आपण अशा 10-10 फूट नाही खोदला 1 फूट ठेवला. बॅरेक तुम्ही जर वजन टाकला तर बॅरेकमध्ये येईल.
बैरक पीछे रखिए, बिल्कुल उसके ऊपर वेट ना दीजिए, आराम से खड़े मैच का आनंद देखिए. मी तर विनंती करेल की आयोजकांना प्रेक्षकांची पुढच्या वेळेपासून बसण्याची व्यवस्था करा. तासन तास हे उभे राहून बघत असतात, 5-5, 7-7, 8-8 तास उभे राहतात. तर माझी विनंती आहे आयोजकांना की अशी पुढे व्यवस्था करा की जेणेकरून बसून मॅच बघण्याचा आनंद बघायला मिळेल. 18 धावा झाल्यात इथे, बाकी 18 चेंडू आणि 28 धावा. आता बाकी तुम्हाला गोलंदाज बघायला मिळते, तो मंगेश नावाचा गोलंदाज. जबरदस्त मैच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. जिस तरह से मियाँ बीबी का रुस्सा रहता है ना, बीबी मैके चली जाती है, ऐसे गेंद को मारो बाउंड्री तरफ जाएगी, फिर अपने घर में बल्ले के साथ संपर्क करेगी. ये है मी बेबी के पैर, ये है क्रिकेट की असलियत. जबरदस्त फील्डिंग तुम्हाला बघायला मिळते. काय क्रिकेट बघायला मिळतात. कितने भी उठेंगे, कितने भी मारेंगे, मैं मैके चले जाऊंगी, मैं दोबारा फिर मैदान में आऊंगी, असं काम जिथे बघायला मिळते ते क्रिकेटचं चेंडूची आत्मकथा बघायला मिळते. 27 धावा झाल्या. जबरदस्त मॅच. कीर्तेश नावाचं वादळ या मैदानावर आहे. एक मोठा फलंदाज पालघर तालुक्यातला म्हणून बघायला मिळतंय. इथे टॅप केलाय. ओहो, काय फिल्डिंग केलाय. आईने जन्म दिला, बाळाला अंगणात बसवलं, बाळ वरती दिसतो तो चंद्र, त्याला तुला पकडायचं आहे आणि आईने दिला शिकवणीचा पुरेपूर फायदा उचलताना जोरदार टाळ्या क्षेत्ररक्षणासाठी असायला पाहिजे. आर्य नावाच्या खेळाडूकडे म्हटलंय ना मी की जय जोगनादेव आगवण बरोबर खेळायचं असेल तर 15 धावा एक्स्ट्रा मोजायचा, ज्याचा क्लास क्षेत्ररक्षणाचा बघायला मिळतो. पुन्हा एकदा अप्रतिम फटका पाहायला मिळतोय का. इथे बाकी झेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. जगदीश माशीकडनं गचाळ क्षेत्ररक्षण होते. जबरदस्त बॅटिंग आणि धावसंख्या होते ती 24. 24 धावा झाल्यात. काय दर्जेदार स्पर्धा तुम्हाला बघायला मिळाय. या वर्षीमध्ये आतापर्यंत झालेली सर्वोत्कृष्ट स्पर्धा असं मानांकन या स्पर्धेला दिलं गेलं आणि ती स्पर्धा म्हणजे सरपंच चषक. 22 अजून धावा हव्या. 24 धावा झाल्या. जबरदस्त मॅच क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. मिठागड क्रिकेट आयोजित सरपंच चषक हलक्या बॅटने खेळून केला. क्लेवर बॅटिंग. रॅबिट आणि टॉर्टाईजचा आपण धडा शिकलात, म्हणजे कासव आणि सशाच्या तशा पद्धतीने करताना. एका साईडला साई एकता बिरवाडी उर्वी 11 पुरस्कृत आणि एका साईडला आपण बघत आहात ते म्हणजे जय जोगनादेव आगवण वामिका स्टार पुरस्कृत. ओ, इथे बाकी अप्रतिम चौकार बघायला मिळतोय. जबरदस्त शॉट. आणि या 4 धावसंख्या होती ती 29. आता जर विचार केला या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये सुंदर बॅटिंग करताना तुम्हाला कीर्तेश बघायला मिळालाय. धावसंख्या झालाय 29. अजूनही काही 17 धावा हव्यात. 46 इज द स्कोर फ्रॉम टार्गेट. यानंतर बाकी तुम्हाला महालक्ष्मी वडकून जो माची समाजाचा संघ बघायला मिळेल आणि दुसरा संघ तुम्हाला बघायला मिळेल तो पॅराडाईज. जबरदस्त क्रिकेट कालच्या दिवसावर पॅराडाईजकडे बघितलं. ओ खो खो, जबरदस्त चेंडू पडल्यानंतर थोडासा लेग ब्रेक होतोय. कीर्तेशकडे राग हा शब्द खूप भरलाय का. धोधो पावसामुळे त्याचा जन्म झाला, विजा चमकत होता, त्याच्यामुळे आगीचा परिणाम त्याच्या शरीरावर झाला आणि शरीरामध्ये आग होते आणि मग त्याचा स्वभाव रागी होतो. अशा पद्धतीचा खेळाडू हा तुम्हाला बघायला मिळतोय. पण अनेक मैदानं ज्याने गाजवलेत आपल्या खेळाच्या माध्यमातून गावाला ओळख करून देताना आज दोन्ही संघ तुम्हाला बघायला मिळतात. कारण दोन्ही संघ मेन रोडपासून 6-6 किलोमीटरमध्ये आहेत. जय जोगनादेव आगवण मासी समाजाने ओळख करून दिली त्या आगवण संघाच्या आगवण गावाची आणि तोच बिरवाडी संघाने ओळख करून दिली त्या बिरवाडी गावाची. असे 2 मोठे संघ तुम्हाला बघायला मिळतात. 12 चेंडू 17 धावा, 12 गेंदे 17 रन. बहुत ही कांटे की टक्कर है. कौन जाएगा मुरबा के साथ सेमीफाइनल में, ये 12 गेंदे आपको बताएंगी. आणि आता गोलंदाज बघायला मिळतोय. हिम्मतकडे हिम्मत से दाद देना पडेगा. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत. ओहो हो, इथे बाकी चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. खणखण चौकार. ज्या पद्धतीने वंदे भारत एअरप्लेन बोसर स्टेशन चेंडू धाक धाक करून निघत अशा पैकी चेंडू गतिमान निघून गेला. परफेक्ट बॅटिंग. काय जबरदस्त बघायला मिळेल. निकुंज हा देखील एक मोठा खेळाडू आहे. अनेक मैदानं गाजवताना अवरआर्म असो अंडरआर्म असो त्यांनी केलेली गत वर्षीची भोईसर प्रीमियर लीग जी येत्या मार्च महिन्यात 4 ते 8 तारखेला आपण बेटेगावच्या मैदानावर बघणार आहोत. गत वर्षीचा बेस्ट बॅटर जो होता तो बघायला मिळतो. सुपर बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. आगवण संघ घाई करा. 3 मिनिटं बाकी. 3 मिनिटात तुम्हाला चेंडू टाकायचे आहेत. काय क्रिकेट बघायला मिळालाय.
आणि प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळते कप्पा कप्प्याने भरणारा क्षणाला सामन्याचे चित्र बदलणारा उत्कंठा वाढवणारा सरपंच चषक जो ब्रँड बघायला मिळतंय ज्या सरपंच चषकाने प्रत्येकाचं नाव मनामध्ये भरलाय इथे बाकी काय ओहो काय जबरदस्त बॅग बघितला शॉट आपला चेंडू बॅक फुटला गेलाय चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा काय बॅटिंग बघायला मिळाली सुनील मनोहर गावस्करांनी जशा पद्धतीने वेस्ट इंडिजच्या गोलंदाज चौकार मारलेत तशा पद्धतीचा कवटरावची आठवण करून देतात तुम्हाला हा गोलंदाज बघायला मिळतो निकुंज नावाचं वादळ सडपातळ बांधा गहूवर्ण मनगटामध्ये ताकद असणारा डोळ्यामध्ये प्रेरणा असणारा आणि आपल्या शरीराची ताकद वापरून बाकी फटकेबाजी करत असताना हा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय पुन्हा एकदा हिम्मत थोडासा महागडा होतोय इथे बाकी चांगले कमबॅक केलं चेंडू जातो डॉट जबरदस्त कमबॅक करताना आपण बघत आहात विचार केला फलक धावसंख्या ती म्हणजे 37 9 धावाची आवश्यकता आणि चेंडू उरले ते 9 चेंडू 9 धावा अजून देखील मॅच बघायला मिळते रात वैरायची आहे विकेट किती गेलेत एकच आणि त्यांचे किती गेलेत 4 तर 4 विकेट गेलेत ते तुम्हाला बघायला मिळतात आगवण संघाचे आणि 1 विकेट गेलाय तो बिरवाडी संघाचा 9 चेंडू 9 धावा 9 गेंदे 9 रन जीत के लिए बनाना है बहुत ही जबरदस्त मैच क्वार्टर फाइनल का यहाँ पे चलता हुआ ओहो हो ये तो खराब फील्डिंग मैं कहूंगा हा बॅटिंग लागला चांगलं स्पोर्ट्सवर स्पीड दाखव जोरदार टाळ्या खेळाडूसाठी असायला पाहिजे की बॅटची येत घेतात धावसंख्या 1 निवडते आता 8 चेंडू 8 धावा अंडरआर्म चेंडू मॅचमध्ये 8 चेंडू 8 धावा केव्हाही कुठेही पलटण्याचं काम होऊ शकते 1-2 चेंडू डॉट गेले समोरच्या गोलवर पुन्हा डॉट टाकला तर मोठा दबाव तुम्हाला बघायला मिळतोय कालच्या दिवसात ज्या पद्धतीने पॅराडाईजवर दबाव होता पण पॅराडाईजचा न्यू बॅटरने काय बॅटिंग केली बोईसर पॅकर संघाला पराभूत करताना अनेक आठवणी बघायला मिळाल्या ओ हो मनोवैज्ञानिक दबाव जेव्हा येतो त्या दबावातून कसं बाहेर पडायचं इथे बाकी तुम्हाला आपल्या भारताचा की आपलं धोनीकडून शिकायला पाहिजे तशा पद्धतीचा मोठा दबाव हिम्मत नावाच्या गोलंदाजावर बघायला मिळतोय ओ जबरदस्त शॉट खणखण चौकार तुम्हाला बघायला मिळतोय आणि या 4 धावांची धावसंख्या होते ती 3 धावा हव्यात 7 चेंडू 7-3 तर दुसरा संघ तुम्हाला बघायला मिळेल साई एकता बिरवाडी उर्वी 11 पुरस्कृत काय मॅच बघायला मिळाला ओपनिंग चांगली झाली आपण जर विचार केला तर चांगली ओपनिंग बघायला जी तुम्हाला सुरुवात पाहिजे पाया पाहिजे आणि जाणून बुजून आज कीर्तेशला मागे ठेवलं पण या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये धावा काढण्याचं काम कीर्तेश नावाच्या फलंदाजाने केलं आहे आज कुठेतरी धावा कमी झाल्या विकास बाद झाला आणि मग गडी बाद होत गेले आगवण संघाचे पुन्हा एकदा हिम्मत आणि अशा पद्धतीने विजय संपादन केलाय आणि बॅक टू बॅक सेमीफायनलमध्ये प्रवेश करताना बघायला मिळते जबरदस्त कमबॅक केलाय खरोखर जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळाली खरोखर कौतुक असायला पाहिजे आयोजनाचं आणि आयोजन करताना मिठागड क्रिकेट क्लब सरावले आयोजित सरपंच चषक बघायला मिळते आणि सरपंचाची ताकद जर बघितली आपण याच्या अगोदर APL अहमदनगर प्रीमियम पाहिली हा